नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी त्रिकोणमितीय गुणोत्तरे शब्दामध्ये म्हणजे ट्रॅगोनोमेट्रिक रेशोज इन वर्ड घेऊन येत आहे। आता या ठिकाणी पाहिलं आपण तर राईट अँगल ट्रायंगल काढलेला आहे ABC। इन राईट अँगल ट्रायंगल अँगल B इज इक्वल टू 90 अँड AC इज हायपोटेन्युअस। अँगल C इज इक्वल टू थीटा इज ॲक्यूट अँगल अँड विथ द हेल्प ऑफ थीटा we are going to know the trigonometric ratio in word। म्हणजे कोन C चं थीटा माप घेऊन आपण गुणोत्तर पाहणार आहोत। पहिलं गुणोत्तर साइन थीटा अपोजिट साइड ऑफ थीटा भागिले हायपोटेन्युअस म्हणजे थीटा कोनासमोरील बाजू भागिले कर्ण। तर तिचा आपण त्याची बाजू घेतलेला आहे। थीटा कोनासमोर बाजू AB आहे आणि कर्ण AC आहे, AB भागिले AC। दुसरं गुणोत्तर आहे कॉस थीटा adjacent side of theta upon hypotenuse is equal to BC upon AC। म्हणजेच cos थीटाचं गुणोत्तर आहे मराठीमध्ये थीटा कोनालगतची बाजू भागिले कर्ण। तिसरा आहे tan थीटा opposite side of theta upon adjacent side of theta AB भागिले BC। म्हणजे याला मराठीमध्ये याचं गुणोत्तर आपण असं वाचू शकतो थीटा कोनासमोरील बाजू भागिले थीटा कोनालगतची बाजू। आता चौथं गुणोत्तर आहे कोसेक थीटा हायपोटेन्युअस अपॉन अपोजिट साइड ऑफ थीटा AC अपॉन AB म्हणजेच मराठीमध्ये कर्ण भागिले थीटा कोनासमोरील बाजू। पाचवा आहे सेक थीटा हायपोटेन्युअस अपॉन ॲडजसंट साइड ऑफ थीटा इज इक्वल टू AC अपॉन BC म्हणजेच मराठीमध्ये कर्ण भागिले थीटा कोनालगतची बाजू। आणि सहावा आहे कॉट थीटा adjacent side of theta upon opposite side of theta is equal to BC upon AB म्हणजेच मराठीमध्ये थीटा कोनालगतची बाजू भागिले थीटा कोनासमोरील बाजू। आता या गुणोत्तरामध्ये पाहिलं आपण तर पहिले तीन गुणोत्तर आणि दुसरे तीन गुणोत्तर हे पहिल्याचं व्यस्त साइन थीटाचं व्यस्त आहे कोसेक थीटा, कॉसचं व्यस्त आहे सेक थीटा आणि टॅनचं व्यस्त आहे कॉट थीटा। अशा प्रकारे मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये हे गुणोत्तर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचे। आणि जसं मी थीटाचे तुम्हाला करून दाखवलेत तसं अल्फा कोन A इज इक्वल टू अल्फा घेऊन असे 6 गुणोत्तर तुम्ही करून पाहायचे। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या 6 गुणोत्तरामधील जो परस्पर संबंध आहे तुम्ही टाकणार आहे। धन्यवाद।